कुंभारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल शिवाजी काळे वय 61 यांचा अज्ञात दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कुंभारी ते साखर कारखाना रोडवर दिनांक 30 मार्च 2026 रोजी हा अपघात घडला। आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून बाजारहून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात दुचाकीने जोरदार धडक दिली। अपघातानंतर विठ्ठल काळे यांनी त्या दुचाकीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती दुचाकी चालक न थांबता तिथून पसार झाला। जखमी अवस्थेत त्यांना कुंभारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान आज दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला। शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। विठ्ठल काळे हे कुंभारी ग्रामपंचायतीतील माजी सदस्य होते, तर त्यांच्या पत्नी या माजी सरपंच आहेत। सोलापूर शहरात बाजारासाठी आलेले काळे दाम्पत्य बाजार करून घरी परतत होते, त्यावेळी हा अपघात घडला। या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असून अपघात घडून पळून गेलेल्या अज्ञात दुचाकी चालकाचा शोध घेण्यात येत आहे। या घटनेने संपूर्ण कुंभारी गावात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। Now and press the bell icon. Never miss a